माऊली श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अध्याय 18. श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थाय नमः. नृसिंह मुनी गेले कर्दळी वनाला, परी नित्य येती संगमाला. भिक्षा होतसे गाणगापुराला, काळ लोटला 400 वर्ष. लोकोद्धाराकारणे भाग पडले प्रगट होणे, लाकूड तोड्याच्या प्रहाराकारणे समाधी ते त्यागिले. आगमन झाले मंगळ वेड्यात, राहती सदावनात. कंटकशय्येवरी शयन करत, लोक म्हणती खुळे तया. दुष्टोत्तरे जने ताडिता, क्रोध न येत्यास तत्वता. राग लोभ आदी न असता, सदा आत्मानंदी मग्न. न व्हावी आपुली प्रख्याती, म्हणून यती वनात राहती. कवनाचे गृहा न जाती, भाषण न करती कोणाशी. या मंगळवेढे गावात, बसप्पा तेली राहत होता. दारिद्र्याने पिढीला अत्यंत, देखिले त्याने प्रभूशी. कंटकशय्येवरती सुखे शयन, ऐसे नवल देखोन. नमन करी घालूनी लोटांगण, अष्टभाव दाटले अंतरी. वंदिता स्पर्शिता स्वामी चरण, ज्ञानी झाला न लागता क्षण. हासती त्या कुटील जन, परी तो न सोडी स्वामी पदा. एके दिवशी रात्रीच्या समयासी, बसप्पा करत असे स्वामी सेवेसी. स्वामी जाती अरण्यासी, बसप्पा जातसे मागे मागे. इतुक्यात घडले नवल, प्रकट झाले अगणित व्याल. वृक्षभूमी व्यापली सकळ, सर्वत्र दिसती असंख्य सर्प. बसप्पा मनी घाबरला, स्वामी सांगती तयाला. उचलून घेई सर्पाला, भाग्य तुझे उदेले. एक सर्प उचलता, अदृश्य झाले सर्वतदा. स्वामी संगे गावात येता, पाहाये सुवर्ण 52 कशी. म्हणती गृही जाऊन आता, द्यावे सुवर्णकांता सुता. हाती द्रव्य पडता, सुखावले श्रीपुत्र. सुखे संसार करत, दारा पुत्रा सवे सुखे राहत. ऐसे काही दिवस जात, तो पत्नी निवर्तली. पत्नीचे झाले निधन, वृद्ध बसप्पा होई निर्धन. मग विप्रस्त्रियेच्या हातून, लपविलेले निधान काढविले. विप्रस्त्रियेने मोहन धरला, निधान अर्पिले बसप्पाला. दिला पुत्र तियेला, सुखी केले ब्राह्मणा. इति श्री स्वामी लीलामृतातील बसप्पाला धन दिल्याचा 18वा अध्याय संपूर्ण. झालेली सेवा स्वामींच्या चरणी समर्पित करते. इति श्री स्वामी समर्थ चरणार्पणमस्तु. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. भक्तो, चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. 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 श्री स्वामी समर्थ. धन्यवाद माऊली.